Good morning students. Today we are going to start the fourth lesson, that is the articles class 7 subject grammar. Look here, articles. Articles म्हणजे काय in मराठी उपपदे. Articles म्हणजे काय उपपदे in मराठी. Now look here, a and the are called articles. या ठिकाणी a and the आर कॉल्ड आर्टिकल्स, यांनाच आपण काय म्हणतो, आर्टिकल्स असं म्हणतो, उपपदे असं म्हणतो. ओके, ॲज अ जनरल रूल एक सामान्य नियम, वी यूज द व्हेन इट इज क्लिअर फ्रॉम द कॉन्टेक्स्ट विच पर्सन ऑर थिंग वी मीन. म्हणजे काय असतं की ज्यावेळेस आपल्याला क्लिअर असतं, एक डेफिनेट असतं, माहिती असतं, त्यावेळेस द या आपण आर्टिकलचा उपयोग करत असतो. ज्यावेळेस आपल्याला डेफिनेट पर्सन और थिंग म्हणजे डेफिनेट पर्सन एक निश्चित व्यक्ती किंवा वस्तू माहित असते, त्यावेळेस आपण द या आर्टिकलचा उपयोग करत असतो. वी यूज ए और एन when we do not refer any particular person or thing. एक विशिष्ट प्रकारचा पर्सन किंवा थिंग आहे, त्यावेळेस आपल्याला माहित नाहीये पर्टिक्युलर कोणती आहे निश्चित, तर त्यावेळेस आपण ए आणि एंड या आर्टिकलचा उपयोग करत असतो. म्हणजे परफेक्ट माहित नाहीये, डेफिनेट नाहीये, त्यावेळेस आपण ए यांचा उपयोग करत असतो. एक्झाम्पल्स, हिअर इज अन एलिफंट. हिअर इज अन एलिफंट या ठिकाणी आपण अन वापरलेला आहे. ओके, जर वॉवेल्स असतील तर आपल्याला माहिती आहे ए ई आय ओ असेल तर ए ई आय ओ आपल्याला माहिती आहे, त्याच्या समोर आपण काय वापरतो की अन वापरतो. तर हिअर इज अन एलिफंट, आणि ज्यावेळेस ते निश्चित नसेल की कुठला एलिफंट, तर त्यावेळेस आपण अन वापरलेले. आय लाईक द बुक यू गिव्ह मी. बघा या ठिकाणी वापरलेले द बुक. आता निश्चित कोणतं तरी पुस्तक आहे की जे की तू मला दिलेले. आय लाईक द बुक, मला आवडलेलं ते पुस्तक आहे. यू गिव्ह मी, जे की तू मला दिलं. म्हणजे निश्चित असं बुक, त्या बुक बद्दल माहिती आहे, तर त्याबद्दल आपण द हे आर्टिकल आपण वापरलेलं आहे. ओके, नाउ लुक हिअर द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द डेफिनेशन. ओके, डेफिनेशन ऑफ आर्टिकल. Definition of article, you can easily understand that. Now definition related with article. Okay, now a or an is called an indefinite article. बघा या ठिकाणी दिलेलं जे a आणि an आहे त्यालाच आपण काय म्हणतो, indefinite article. म्हणजे अनिश्चित उपपदे. जे उपपद आहे पण ते कसं आहे, अनिश्चित आहे. बिकॉज इट लिव्स इनडेफिनेट द पर्सन और थिंग स्पोकन ऑफ. म्हणजे ते निश्चित असं सांगत नाही की कुठला व्यक्ती किंवा वस्तू आहे, म्हणजे ते अनिश्चित असतं. that time we use a or an article. For example, a doctor, that means any doctor. ओके, या ठिकाणी आपण वापरलेला आर्टिकल ए डॉक्टर, तर दॅट मीन्स एनी डॉक्टर. मग कुठलाही डॉक्टर असेल, परफेक्ट आपल्याला निश्चित डेफिनेट आपण हे केलेलं आहे का, नाही. सो दॅट दीज आर द इनडेफिनेट आर्टिकल्स, त्यामुळे त्यांना काय म्हणतो, अनिश्चित उपपदे असं म्हणतो. नाव द डेफिनेट आर्टिकल, द इज. ओके, नाव लुक हिअर, द इज कॉल्ड द डेफिनेट आर्टिकल. द लाच काय म्हणतात, डेफिनेट आर्टिकल म्हणतात, म्हणजे निश्चित उपपद असं म्हणतात. बिकॉज इट पॉइंट आउट करतो सम पर्टिक्युलर पर्सन और थिंग. काहीतरी पर्टिक्युलर पर्सन आणि थिंगला तो काय करतो, पॉइंट आउट करतो, दिशा दर्शवतो. म्हणजे दॅट मीन्स इंडिकेट करतो, शो करतो. आणि सो दॅट दिस इज अ डेफिनेट आर्टिकल. म्हणजे निश्चित असणाऱ्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल दिशा दाखवतो किंवा पॉइंट आउट करतो, दर्शवतो, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, डेफिनेट आर्टिकल असं म्हणतो. द इज कॉल्ड द डेफिनेट आर्टिकल बिकॉज इट पॉइंट आउट सम पर्टिक्युलर पर्सन और थिंग. फॉर एक्झाम्पल, ही सॉ द डॉक्टर, त्याने एक डॉक्टर पाहिला. द डॉक्टर म्हणजे तो परिचयाचा आहे किंवा निश्चित असा आहे, मीनिंग सम पर्टिक्युलर डॉक्टर. ओके, या ठिकाणी जे द वापरलेला आहे ते इंडिकेट करते की पर्टिक्युलर डॉक्टर आहे. नाउ इनडेफिनेट आर्टिकल ए और एन. यूज ऑफ ए and an depends upon the sounds of the word it precedes before a word beginning with
a vowel sound and is used. As look here, when it is depends upon sounds, कुठल्या पद्धतीचा साऊंड्स आहे उच्चारला जातोय त्याच्यावर आपण काय करत असतो, आर्टिकल वापरत असतो. ओके, नाउ यू कॅन easily understand, okay, with this example. Look here, indefinite article मध्ये काय a और an आहे, आपलं कुठला आहे a और an आहे. आता याच्यामध्ये यूज ऑफ a and डिपेंड्स अपॉन द साउंड्स. आता a आणि and चा यूज उपयोग कसा आहे, डिपेंड्स अपॉन द साउंड. साउंड वर, आवाजावर निर्भर करतो. ऑफ द वर्ड, जो वर्ड आहे त्या वर्डच्या साउंड वर डिपेंड करतो ए आणि and चा यूज. ओके, बिफोर ए वर्ड बिगिनिंग विथ ए वॉवेल साउंड and is यूज. आता ज्या वेळेस वॉवेल साउंड सारखा उच्चार होतो त्यावेळेस आपण कुठला आर्टिकल वापरतो, त्यावेळेस आपण वापरतो and हे आर्टिकल. कुठला आर्टिकल वापरतो, and हे आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल and as, या ठिकाणी आपण काय केलेले आहे, and हे आर्टिकल वापरलेलं आहे. नेक्स्ट and enemy या ठिकाणी आपण वापरलेले आहे and. नेक्स्ट and impaired म्हणजे ज्याचा उच्चार, ज्या वर्डचा उच्चार प्रोनाउन्सिएशन काय होतं, वॉवेल साउंड सारखं होतं. जे आपले वॉवेल्स आहेत त्या वॉवेल्सच्या अगोदर आपण कुठला आर्टिकल वापरतो, and वापरतो. नेक्स्ट and orange. आता ऑरेंज मध्ये अ आहे काय, वॉवेल साउंड सारखा आहे. सो दॅट हियर वी यूज and, त्यामुळे आपण and हे आर्टिकल या ठिकाणी वापरलेलं आहे. नेक्स्ट and umbrella स्टार्टिंग जरी आपलं यू ने लेटरने होत असेल तरी पण त्याचा प्रोनाउन्सिएशन, उच्चार, साउंड कसा आहे, वॉवेल सारखा आहे, अम्ब्रेला. ओके, and umbrella. So that here we use and. Remember this. Okay, and honest. Next example, and honest. बघा या ठिकाणी यश ने जरी ते प्रोनाउन्सिएशन स्टार्ट होत असेल पण त्याचा प्रोनाउन्सिएशन कसा होतो, वॉवेल सारखा होतो. यालाच काय म्हणतात, सेमी वॉवेल्स म्हणतात. ज्याच्या पूर्वी आपण काय वापरतो, and वापरतो. ज्या वेळेस यशचा उच्चार वॉवेल साउंड सारखा होतो त्यावेळेस त्यापूर्वी आपण and वापरतो. रिमेंबर दिस. जरी यू आणि जर वॉवेल सारखा होत नसेल आणि य सारखा होत असेल किंवा ह सारखा होत असेल, या यशचा ह सारखा होत असेल तर त्यावेळेस आपण आर्टिकल वापरणार, ए वापरणार. ओके, नाउ रिमेंबर दिस. द आर्टिकल ए इज यूज्ड बिफोर ए वर्ड बिगिनिंग विथ ए कॉन्सोनंट साउंड. ज्यावेळेस कॉन्सोनंट साउंडचा उच्चार असेल वर्ड सुटी, बिगिनिंग विथ कॉन्सोनंट साउंड असेल, व्यंजनासारखा उच्चार असेल तर त्यावेळेस आपण कुठला आर्टिकल वापरणार आहोत, ए हे आर्टिकल वापरणार आहोत. कुठला आर्टिकल वापरणार आहोत, ए आर्टिकल. रिमेंबर दिस की कॉन्सोनंट साउंड असेल तर ए, वॉवेल साउंड असेल तर काय वापरणार, and वापरणार. ठीक आहे, क्लियर. नाउ फॉर एक्झाम्पल लुक हियर, ए कार मध्ये सी आलेला आहे जे काय कॉन्सोनंट आहे. स्टार्टिंग लेटर कसं आहे, कॉन्सोनंट साउंड एक्सप्रेस करतो त्यामुळे आपण ए घेतलेलं आहे. ए पेन कॉन्सोनंट साउंड आहे. ए जग कसं आहे, कॉन्सोनंट साउंड आहे. ए बुक ही काय कॉन्सोनंट साउंड आहे. कॉन्सोनंट साउंड असेल तर आपण कुठला आर्टिकल घेणार, ए घेणार. ओके, नाउ लुक हियर. It will be noticed that a is used before words like look here. It will be noticed, हम नोटिस कर सकते हैं कि a is used before words. कौन से वर्ड्स के बिफोर यूज किया जाता है, ए यूनिवर्सिटी. ओके, यूनिवर्सिटी जिसका प्रोनाउंसिएशन स्टार्टिंग में क्या हो रहा है, य से हो रहा है, मतलब कॉन्सोनेंट की तरह हो रहा है. तो इसलिए हम क्या कर रहे हैं यहाँ पे, ओके, वी कैन यूज हियर ए. ज्या वेळेस उच्चार कसा होता है, व्यंजनासारखा होत असेल तर त्यावेळेस आपण आर्टिकल ए वापरणार आहोत जे की इंडेफिनेट आहे. ओके, नाउ युनियन साठी सुद्धा बघा, लुक हियर. अम्ब्रेला असेल तर आपण काय वापरणार, and अम्ब्रेला. ओके, पण यू असेल तर आपलं काय आहे, कॉन्सोनंट साउंड सारखा होतो आणि त्यावेळेस आपण ए हे आर्टिकल वापरणार. नाउ युरोपियन
ओके, जरी या ठिकाणी लेटर कुठलं आहे आपलं ई वॉवेल साऊंड आहे, म्हणजे वॉवेल सारखं लेटर आहे, पण त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं यू होतं. त्याच्यामुळे काय होतं की हिअर वी यूज ए आर्टिकल. जर कॉन्सोनंट साऊंड सारखं असेल सो दॅट इट इज डिपेंड अपॉन द साऊंड, त्याच्यामुळे वर्ड्सचा साऊंड कसा एक्सप्रेस होतो त्याच्यावर आपलं डिपेंड असतं की यूज आर्टिकल ए करायचं का अँड करायचं. ओके, ए युरोपियन, ए यू, ए unicorn, remember this, a useful article. Look here, in this way you can easily understand that the all things, the sound of words like consonant sound, that time we use a. ज्यावेळेस व्यंजनासारखा उच्चार होतो त्यावेळेस आपण a हे आर्टिकल वापरणार. when the sound comes like vowel, ज्यावेळेस vowel सारखा साऊंड येणार त्यावेळेस आपण we can use there and this article. Now look here, this is because these words university, union, etc. begin with a consonant sound of u. कारण हे कशामुळे होतं, because it starts with consonant sound u. आता हे consonant sound u पासून स्टार्ट होतात. ओके, युनिव्हर्सिटी, युनियन, नेक्स्ट युरोपियन, यू, युनिकॉर्न, कॉन्सोनंट साउंड में स्टार्ट होतात, बिगिन होतात. सो दैट हियर वी यूज a article. Okay, similarly we say a 1 rupee coin, such a one. आता या ठिकाणी look here, o is vowel ना, so but actually begins with consonant sound. तर कसं होते 1 rupees 1, it the sound of that word is consonant, like consonant, so here we use article a. या ठिकाणी आपण त्यामुळे आर्टिकल ए वापरलेला आहे. आर्टिकल म्हणजे उपपद. ओके, नाउ ए वन आईड मॅन, a one eyed man, here we also use a article. Now because one begins with the consonant sound of w or one. Okay, remember this, it shows that that words begin with consonant sound. कॉन्सोनंट साउंड्स ने व्यंजनाने जर शब्दाची सुरुवात होत असेल तर आपण काय कोणतं आर्टिकल यूज करणार, ए आर्टिकल. ओके, it will also be noticed that an is often used before the words beginning with h. I already told you that the an. Okay, it will be also noticed that an is often used before the words beginning with h. म्हणजे ज्या वर्ड्सची सुरुवात एच ने होते पण त्या नावाच्या त्या वर्ड्सच्या शब्दाच्या पूर्वी सुद्धा आपण an आर्टिकल वापरतो. बिकॉज इट प्रोनाउन्स लाईक वॉवेल्स, त्याचा उच्चार कसा असतो वॉवेल्स. लुक हियर सम एक्झाम्पल, an honorable पोझिशन, an honorable म्हणजे प्रोनाउन्सिएशन बघा याची. लुक हियर, या याचं प्रोनाउन्सिएशन कसं व्हायले वॉवेल सारखं. सो दॅट हियर वी यूज and this article. and या आर्टिकलचा त्याच्यामुळे उपयोग केला कारण त्याचं प्रोनाउन्सिएशन साऊंड कसं होतंय वॉवेल सारखं, स्वरासारखं होत आहे. नाउ an honest man, an honest, बघा एच आहे स्टार्टिंगला लेटर पण त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं होत आहे वॉवेल सारखं, स्वरासारखं होते. सो दॅट हियर वी यूज and. this is because h is silent in this वर्ड्स. आणि हे कशामुळे होत आहे कारण एच हे कसं आहे सायलेंट आहे. एच कसं आहे सायलेंट आणि त्यानंतरच्या येणाऱ्या वर्ड्सचं काय होत आहे प्रोनाउन्सिएशन होत आहे ऑनरेबल. ओ म्हणजे एच सायलेंट असल्यामुळे पुढचा ऑनेस्ट. आता एच कसं आहे सायलेंट आहे, आपण सेमी वॉवेल सुद्धा म्हणतो याला. सेमी वॉवेल्स म्हणजे काय की ज्याचा उच्चार सायलेंट असल्यामुळे त्याचा उच्चार कसा होत आहे की स्वरासारखा होत आहे, वॉवेल सारखा होत आहे. सेमी वॉवेल सुद्धा म्हणतात याला. ओके, and honest. ओके, दिस इज बिकॉज h is silent in these words. Okay, I hope it is enough for today's video. We will see the remaining part of this lesson, that means the use of definite article in tomorrow's video or next video. Thank you.